नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका। उमरेडचे काँग्रेस आमदार राजू पारवे आज एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश करण्याची शक्यता आहे। तर राजू पारवे हे धनुष्यबाण चिन्हावर रामटेकमधून निवडणूक लढण्याची शक्यता आहे। तर रामटेकची जागा शिवसेनेकडे जाणार असल्याचे बोलले जात आहे। नागपूर जिल्ह्यातील उमरेडचे आमदार पारवे भाजपामध्ये जाणार असल्याने त्यांनी भाजपाकडून रामटेक लोकसभेची उमेदवारी जाहीर केली अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। आणि या पार्श्वभूमीवर आज झालेल्या पारवे फडणवीस यांची भेट महत्त्वाची मानली जात आहे। तर अशातच आता राजू पारवे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सुद्धा समोर आलेली आहे। तर आजच राजू पारवे हे शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे। तसेच शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राजू पारवे धनुष्यबाण चिन्हावर रामटेकमधून निवडणूक लढण्याची शक्यता आहे। तर रामटेक ही लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेच्या कोट्यात गेली आहे, त्यामुळे राजू पारवेंनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे। दरम्यान रामटेक हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे। सध्या येथे शिवकृपा आणि तुमान खासदार आहेत। या महायुतीत आता जागा वाटपाला भाजपाला ही जागा हवी आहे, पण अद्यापही निर्णय झालेला नाही। हा निर्णय झाल्यानंतर राजू पारवे भाजपमध्ये प्रवेश करणार असा निर्णय घेणार। तोपर्यंत भेटीगाठी होतच राहतील असे ते सांगतात। तर मित्रांनो, याविषयी आपल्याला काय वाटते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील। तुर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।